आमच्याकडे तर एक असं आडमुठे मी तुझं त्याच्या बायकोला बसवाय गेलं. मग बसवाय गेलं कुठं बसवा बाहेर उभा राहा का नाही. हे पिशी मध्ये गेलं तो मला जागा धरून आलो. कंडक्टरला वाटलं निघाले माणसं. त्यांनी दिली बेल. गाडी गेली पुढं. तो मला थांबा का जिला यायचंय ती खालीच आहे. तुम्ही कशाला आल ते पिशवी ठेव. पिशवी ठेवाय तू पुढं आलाय. अरे ती ज्याला बसायचं ते बसन ना. तसं चेंज पाहिजे जीवनात. तुम्ही माझ्या वैयक्तिक मत आहे. माझं मत तुम्हाला पटन माझं बोलणं. आपण खरं बघा बरं आपल्यात किती दोष आहे. आपण दूरचे लोक जवळ करायचा प्रयत्न करतो. ती होतील का? आणि जवळचे दूर चाललेत का नाही? जवळचं एक सुद्धा आपल्या जवळ प्रसन्नतानं येत नाही, बसत नाही, उठत नाही. मी म्हणतो पहिलं जीवन होतं हे आजींचं. विचारा, अरे जावाचा बाप जर मरून गेला तर बाया एक महिना कुठं राहायच्या जावाच्या घरी. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रीत त्यांना नगरमध्ये कौल दिला. तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे नगरमध्ये किल्ल्यामध्ये. कौल दिला आणि मातेने आऊसाहेबांनी प्रार्थना केली, हे माते दुष्टाचा संहार करण्यासाठी मला काहीतरी नवीन दे, असं एक रत्न दे. आणि खरं सांगू त्यांना साक्षात्कार पण झाला. असं फुल ठेवलेलं फुल खाली पडावं आणि ते फुल हातात घ्यावं आणि सांगावं मी तुझ्या मार्गानं जाईन. तिथून संगमनेरला गेल्या. संगमनेरला जाताना मध्ये गणपतीचं मंदिर दर्शन केलं. संगमनेरला 2 दिवस मुक्काम केला. निजामशाहीचा किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये आऊसाहेब मुक्कामाला राहिल्या. पोटात गर्भ आहे, पतीसोबत आहे, सरदार आहेत, सगळं आहे. पण ती किल्ला त्या बाबतीमध्ये सिक्युरिटी नसल्यामुळं बरं वाटला नाही म्हणून रात्रीचंच घोडदौड केली. आणि त्या निजामशाहीच्या किल्ल्यामध्ये शहागडवरून ती तिथून निघल्या. रात्रभर 50 किलोमीटर प्रवास केला. डोंगरातून गाडी झाडीतून गेल्या आणि गर्भ असलेल्या पोटामध्ये गेलेल्या आऊसाहेब शिवनेरीवर गेल्या. शिवनेरीवर का गेल्या? तिथं जावाचा भाऊ होता. त्या भावाचं नाव होतं विश्वासराव देशमुख. त्यांच्या नावातच विश्वास होता. आणि विश्वासरावांच्या इथं गेल्यावर सांगितलं विश्वासरावांना, काळजी करू नका बहीणबाई, तुम्हाला इथं धोका नाही, धक्का नाही. आणि विश्वासरावाला सुद्धा लखोजीराव जाधवानं जेरबंद केलं होतं. पण आऊसाहेबांना ज्यावेळेस तलवार हातात घेतली आणि बापावर धावल्या त्यावेळेस बापाच्या हातातली तलवार गळाली. अशी बहीण पाहिजे, अशी मुलगी पाहिजे. आपल्या महिलांना सुटतच नाही. बापावर तलवार घेऊन धावणारी आऊसाहेब होत्या. म्हाताऱ्याच्या हातातली तलवार खाली पडली, म्हातारा रडायला लागलं. सोबत एक लेकरू होतं, छत्रपतींची बंधुराज. त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला. ते म्हटले, आमच्या मामासाहेबांना तुम्ही अटक केले, आम्ही तुमच्या जवळ येणार नाही. आमच्या वडिलाला तुम्ही जेरबंद करायला आलात आणि तुम्ही आम्हाला मांडीवर बसवतात. असा नातू असावा. हे पोरं होते महाराज लहानपणी, म्हणून क्रांती घडती. नाही तर अशी क्रांती घडत असती का? हो, देवकीनं निश्चय केला म्हणून कृष्ण जन्माला आले, असं नसते मग ते. हो, देवकीने निश्चय केला नसताना तर कृष्ण जन्माला आले नसते. निश्चय लागतं, त्याला तपश्चर्या लागते, त्याला फळ मिळतं. तसं फळ असं कसं मिळेल? ते खास काम आहे. हो, यांचे प्रमाण बाजूला काढून ठेव बरं का. असं टँक लय खास आहे. हे बाबा म्हणजे वैभव आहेत भारताचे. महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुन्हा यांची स्मृती शिल्लक राहावी. आणि आपली स्मृती शिल्लक कशाने राहते माहिती का? तुम्ही नाही शिल्लक राहतो, तुमच्या गायनानं आपण शिल्लक राहतो. तुम्ही कसे शिल्लक राहणार आहे? तुमच्या कार्यानं तुम्ही शिल्लक राहिले पाहिजे का? माणसं म्हणतात एकाची मूर्ती आज, मला वाटतं आजही ती शरीर आहे गोव्यामध्ये, वाटतं 400 वर्ष झालं तसंच ठुलंय. हो, आपल्याकडे एक महाराष्ट्रात आमदार आहेत, त्यांना पण तेच केली प्रक्रिया. आता आपल्या इथंच आहे लातूर जिल्ह्यामध्ये. त्या आमदारांनी काय केलंय, तर स्वतःचं सगळं बनवलंय प्रक्रिया. मी किती सालात मरणार आहे, माझं जजमेंट काय. मला वाटतं ते उदगीरचेच आमदार आहेत. त्यांना ठरवून ठेवलंय सगळं, मला बोलले ते. आणि ह्या देहात जर उद्या भविष्यात प्राण द्यायची पाळी आली, म्हणजे प्राण जर तयार झाला आणि ते जर ट्रान्सफर करता आला तर ही शरीर पुन्हा चालू राहील, म्हणून ती ठेवायची.
ही प्रक्रिया पण करता येते. आता नॅचरल काम आहे. आता एक ध्येय असाच आहे, ठेवून दिलेलं आहे. ध्येय नुसतं ठेवण्यात काय करायचं, स्मृती शिल्लक राहिली पाहिजे. ध्येयाला काय करायचं, ध्येय तुम्ही किती वर्ष ठेवला तर ध्येयानं काय केलं हे शिल्लक राहिलं पाहिजे. काय केलं तुम्ही, राहिल्या त्या कीर्ती जगामा टायर खोलायचं पान आहे कर, याचं नट जरा आवळूच, ह्याच्या नट डिले जरा, हे जरा जाम चलत आहे मागचं, लईच कार्टा आगाव आहे. बरे बरे पोरं, मग खरं सांगा महिला मंडळ हे सांभाळाय मला जड नाहीत बघा, ही कार्टे सांभाळायला जड आहेत. हे काही नाही. आता ही पुरी ना दिवसभर मस्त काम करतात, सगळी मदत करू लागतात. हे नाही, ही बुडीताचीच इस्टेट आहे. तुमच्याकडेच असते नाही शिकाय, लई कठीण काम, अभ्यास करणं. हे उठलं बघा एक हे, आता याला काय ग्रामपंचायतला उभा राहायचं का जिल्हा परिषदेचं टेन्शन आहे का कोणी भेटाय आलंय, कार्टे चित्र आहे. पोरं नाही अवघड आहे, पोरं सांभाळणं सगळ्यात जड आहे. आणि खरं सांगा आता दिदी म्हणून बोलतं, दिदी मम्मीचा जीव कोणावर जास्त, दिदी बरोबर आहे, कोणावर जास्त, पोरावर. खरं सांग का पोरावर, का पोरगच तिची हाल करतं. हे आहे ना हिरा इथं, दोन्ही हे तुमचेच आहेत का, तुमचेच मला बरे सापडत आहेत बा पुढं. हे कार्ट होतं ते ती कार्टी आहे इथंच आहे, पण ती बरोबर आहे तिचं म्हणणं. ती काय झालं तर यांचा जीव यांच्यावर. आणि पुरी एवढ्या आईला मदत करते ना महाराज, अहो आईचं डोकं विचारीन, आईला आंघोळ घालीन, हो तिच्या डोक्याला तेल लावीन. आई जर आली ना रडल, आहे का नाही, रडते का नाही तुम्ही, आईची आठवण काढी द्या आणि सासूला उपाशी मारी द्या. हे काय सोप्या नाही या. धनाधन गुरुवार धरायचा, धनाधन गुरुवाराचा उपास करीत द्या. बया 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 मला गुरुवार आहे, मला गुरुवार आहे. हे बघा, जी बाई सासू सासऱ्यात राहत नाही, जी बाई सासू सासऱ्याला सांभाळीत नाही, त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांनी गुरुवार धरायचे नाही, गटरामुशा धरायची. तुला सासू चालत नाही, तू आमुशाला धर, तू आपाप्याचा बापही थोडी थोडी घेतो त्या दिवशी. हो कुठं काय गरज आहे, खरी लक्ष्मी घरात उभा. मी तुळजापूरला गेले, काय आला मराय गेली, तुळजापूरला जाय, पण काही रुजली का तुझ्या देवी, रुजाय पाहिजे का नको. काही बाया म्हणजे मी येरमळ्याला गेले, ते कशात चुना याचा आहे, घरी याचला ते बस झाला तो कावा चुना याच. ते आदिशक्ती आहे, येरमळ्याची माता आहे. ते तुझ्या घरामध्ये जर आली असेल तर ते सोन्याच्या ताटानं आली. आता आपल्याकडे त्याला परडी म्हणतात, परडी कुणी म्हणत जाऊ नाही, त्याला सोन्याचं ताट म्हणत जाऊ. काय म्हणत जाऊ, ती परडी का बाया म्हणत्या परडी, त्याची ते पवित्रपणा आहे. घरात जर सुतक पडलं तर ते बदलावं लागते, ते नेऊन ठेवावं लागते, त्याला पवित्र रोज पूजा केली पाहिजे. हो ती बाई जी हातात ताट आले तिनं मटण नाही खाल्लं पाहिजे, तीच सणासण खाती. हो तीच म्हणती नाही 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 उजवायला लागती. तुम्हाला माहिती तरी आहे का, 16 पुजारी आमचे मित्र आहेत सगळे, जवळजवळ रुचकरीच आहेत सगळे. एवढे बिचारे चांगलेत की एकाच्या सगळे जण खात नाही हो कोणी. पोलीचा नेहमी आहे देवीला, आणि माया म्हणत्या नाही 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 उजवायला लागती. आज राहतं कुठं, देवीला भाव लागतो. देवीला काय लागतो,
भाव पाहिजे, भावे बिन देव नकळे भावच पाहिजे. म्हणून तुम्हाला सगळ्याला जरा मूळ सांगतो म्हणजे देणं देईन. आता ऐका, या सगळ्याचे पंढरपूरचे खरे वारकरी भगवान शंकर, खरे वारकरी पहिले सुरुवातीचे वारकरी. ओम ही तिथून सुरू झालं. त्याला एक सुंदर अभंग आहे, आदिनाथ ओमा, ही परंपरा तिथून स्वराज्य. याच्या अगोदर काय काही नाही. याच्या अगोदर कुठं काय, हे सगळं कुठून आलं? पहिले कोटेचं नव्हते, चंद्रसूर्य, हे सगळं नंतर निर्माण झालं. पण हे सगळं जे झालं मानव देहाला आल्यापासून ह्याची प्रक्रिया सुरू झाली. पण हे सगळं सुरू झालं, हे भजन, पकवाज, कीर्तन, हे टाळ मृदंग, ह्याचं जी साधनं आहेत का नाही, हे साधनं सुद्धा ज्ञानोबरायाचा पाया रचल्याच्या नंतरची प्रक्रिया. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार. त्याच्या अगोदर मृदंग असल, हो पकवाज असतील. पण महाराष्ट्रातला जी परंपरा आहे, महाराष्ट्रातली जी सांप्रदायिकता आहे, ही कुणामुळे? ज्ञानोबरायामुळे. कारण याचा मूळ पाया कुणा रचला? तर ज्ञानोबराय. असं जोड आहे हो. काय गुरुजी गोड वाजवतात, गातात. आता लय वैभव. आता आपण मागं मला बरेच वर्ष झालं मला इकडे येऊन. तुमच्या गावामध्ये सगळं गोड चाललंय, सगळं परंपरा चांगली. सगळे सप्ताह कमिटीला विनंती करतो, तुम्ही गावातली टीम आहात सगळे. हो आमच्याकडे आता 60 मुलांची वेगळी शाळा आहे बघा, 60 मुलांची. तुम्ही जेवढे अधिकारी आहेत, आता तुम्ही कोणी लातूरला राहणार आहेत, कोणी लातूरला टाकणार आहेत, जास्तीत जास्त गावातल्या शाळेकडे डिजिटल कशी शाळा होईल. आमच्याकडे एक शाळा आहे, 60 मुलं शाळेतच TC आहेत, पण बाजूला काढलेत. बाजूला काढून काय केले, शाळेतल्या मुलांना प्रत्येकी मुलांचे 2000 रुपये गुरुजीला जातात. पण पोरं कसे आहेत, आज ते भविष्याचे कलेक्टर आहेत. नुसतेच कलेक्टर नाही, त्यांना हरिपाठ पाठ आहे, त्यांना भगवद्गीता पाठ आहे. म्हणजे पाठ करून घेणारे व्यक्ती पण महत्त्वाचे. तसं तुम्ही लक्ष भविष्यात बी. आता आपल्या इथं एवढं सप्ताह जर दरवर्षी होतोय, तर सगळ्या शेताला रस्ते पाहिजेत. सगळ्या शेताला, सगळ्या शेतकऱ्यांना सुख पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण नको आहे. अडचण दूर करायचं काम कोणाचं? गावाचं आहे. तू तसं नको देऊ फुकट. त्याच्या बदल्यात तुला 2 गुंठे देता ना, त्याला अडचण आहे, तू 1 गुंठा त्याला दे. त्याच्या बदल्यात तू पैसे घे, पण त्याला अडचणीत नको आणू. त्याचा ऊस जात नाही, त्याला शेतात बंगला बांधायचा आहे, अडचण नसल्यामुळे तो इथं राहतोय. मी म्हणतो गावं बघायला लोकांनी आलं पाहिजे. असे गावं तयार करायचे. गाव बघायला आलं पाहिजे. आम्हाला जवळा बघायला जायचे, फाट्यावर फोन केला पाहिजे, आम्हाला जवळ्यात यायचे. कधी? लोकांचे गावं बघण्यापेक्षा आपलं गाव कसं बनवता येईल हे आपण तयार केलं पाहिजे. आता आम्ही म्हणतो वडे तयार करा, वडेचे रस्ते काढा. आमच्याकडे पद्धत आहे. नाही जमलं तर मी 9 लाख रुपयाला मला रस्त्यासाठी जागा घेतली. परिस्थिती नसताना रस्ता होईन, त्याच्यामुळे मला पाणी झालं, फायदा होत होते. मग ते माणसानं दिलं पाहिजे. आणि लोकांचं काय झालंय, तुम्हाला सांगू, हिरोजी फर्जन मनात नसावाच. आणि हिरोजीचं चुकलं नाही, अनाजी नसावा. हिरोजी किती पवित्र विचाराचे होते. आग्र्यामध्ये आबासाहेबांच्या म्हणजे छत्रपतींच्या मृत्यूच्या सय्येवर कोण झोपलं? हिरोजी काका झोपलेत. आणि हिरोजी काकाची एक दिवस पन्हाळ्याहून संदुका घेऊन पळून जायला निघलेत. ह्याचं कारण काय? संगत नडली. आणि संगत ही कंसाला सुद्धा नडली. कंसाला 2 बायका आहेत तशा. त्या बाया थोड्या भामट्या नव्हत्या, दोन्ही बी. एक भामटी होती आणि एक बरी होती. इतकी वाईट होती की तिच्या व्रतीमुळंच हे पोटातल्या पोटात 6 मारले. हे नारदानं सांगितलं इथपर्यंत ठीक आहे. वधी बाळकाशी ठेवू नको. पण हे जे मारले ते 6ला 6 पोटातल्या पोटात मारले. ही खुनशीपणा आहे, वृत्ती वाईट आहे. आणि वृत्ती वाईट कुठून येते? एक नसल तर विहिरीला उपसा नसल तर ते विहिरीत काय होतं? पुन्हा उपसा नाही. विहिरीतलं पाणी पिण्यासारखं राहत नाही. घरातलं टाकीतलं पाणी असू द्या आपण टाकलेलं, पण पाणी जर नाहीच पिलं आणि तसंच ठेवलं तर त्याच्यात घाण तयार होती, त्याच्यात जंतू होतात. तसं जंतू नाही व्हायला पाहिजेत मनात, आहे की नाही? आणि जर गोकुळ जंतू विरहित होतं, गोकुळ व्यसन मुक्त होतं, गोकुळ तन मुक्त होतं, गोकुळ पवित्र होतं. म्हणून तर गोकुळाला न्या असं कृष्ण म्हणतात आईला.
अभंग. नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला. माया उपगोलील ते फेफर्याद माझे, माया नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, नंदाच्या घराला मथुरेत काही कमी होतं का आई? गोकुळामध्ये बघा घरं लई मोठे नव्हते बरं का, पण गोकुळातल्या माणसाचे मन मोठे होते. घरं मोठे नव्हते पण मन, आणि मन मोठं असलं की घर कसंही असलं तरी चालतं. 25 कोटीचा महाल आहे आणि मन बारीक आहे, काय उपयोगाचं आहे की नाही? 50 तोळे सोनं अंगावर बाई अशी बांधते, काय उपयोगाचं आहे? नको पाहून चांगलं पाय. खरे दागिने सांग का महाराज? आपले कोणते दागिने आहे का बाबा? तुमचा दागिना सांगतो आहे का? लय गोड आहे तुमच्या देण्यात येईल. सांगू तुमचा दागिना? तुम्हालाच माहित नसतं, सांगू? तुमच्या दोघालाही माहित नाही, सांगू? तुमच्या दोघाकडे एक दागिना आहे. इथं सगळ्याला दिसत नाही तुमचा दागिना, दिसतंय पण त्यांना कळत नाही. सांगू तुमचा दागिना कोणता आहे का? तुमचा स्वर ही दागिना आहे. तुमच्या जीवनातले सगळे पार्ट बाजूला आणि तुमच्यातला स्वर हे काय आहे तुमचा? यांच्यातल्या हातातला जी येणारा ताल आहे ना, हा काय दागिना आहे की नाही? माझ्यातला आवाज, मी जी बोलतो ना महाराजांचं बोलतो मी 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 12वीच्या पुढे शिकलो नाही बरं का ताई. आमच्या भाऊजाईला सांगतो आहे का नाही? तुमच्या सोनबाईत ना आमच्या भाऊजाई. मला 12वीच्या पुढे शिकता आलं नाही, पण मी त्यावेळेस गुरुजी ठरवलं होतं काय माहिती आहे? मी त्यावेळेस ठरवलं होतं मी गुरुजी करीन. माझा गुरु असणार पण माझ्यापेक्षा उच्च लेवलचा. आमचे गुरुजी BSc B.Ed आहेत. आम्ही ज्यांच्याकडून घेतो का नाही हे मटेरियल सगळं, हे कुणाचं आहे? इंदुरीकरांचे. हे मटेरियल मार्केटमध्ये विकताना त्यांचा आवाज, त्यांची भाषा, मटेरियल तिथलं माझ्यातलं काही हे मिक्स करून मी लोकांना देतो. हे माझ्या गुरुची कृपा आहे. आणि मी एकलव्य आहे. मी राहिलो कमी दिवस पण गोड काम. 96ला मला त्यांना वाटलं गुरु करून घ्यावा. 2006ला भेट झाली आणि आता 25पर्यंत माझं पूर्ण जीवन गुरु केल्यामुळं तृप्त झालं. असं अतृप्त झालं तसं व्हावं, तृप्त झालं पाहिजे. मला नाही शिकता आलं पण गुरु, मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला, नाहीच मला त्यांना कधी मंडपच उचलायला लावायची. आणि एक दिवस वरूनच नियम आला, कॉलेजचं सांगत होतो मगाशी, मी परत जागेवर येणार. आणि ते आपण एवढ्या लांब गेलो, आता आलो परत. तर ते आणि ते महाराज मी गुरुजींना म्हणलं नाही मिळ लागत आपला, आता जाऊ द्या मरू द्या, एवढंच वर्ष मला काही परत शिकायचं नाही. ते वरून शासनाचा नियम असा आला त्यांच्या प्रक्रियेचा टीमचा की एक यावर्षी याचं DJ बिजेन कुटाना नाचणार तेन बाकी बंद करा, 10-12 टाळकरी उभा करा आणि एक पांडुरंग उभा करा. आणि त्यांची झाली पंचायत पुन्हा. त्यांना सगळे पोरं गोरे गोमठे, पांडुरंग नाहीच ना त्यांना. ते म्हणजे थांबा थांबा लय वर्षाने एक राहिलंय ते आहे. मला हाक मारली गुरुजी म्हणले इकडे आता तुला गॅदरिंगला घ्यायचं. मी म्हणलं कोण उगा थाटा करू नका. नाही नाही घ्यायचं. मला वाटलं बरं झालं त्या दिवशी सुनं लावतीन, पावडर लावतीन, मेकअप करतीन. अहो काय असं काय बुका लावला मला. तेव्हापासून मला बुका लावायची सवय बघा. नाही कळलं की नाही तुम्हाला? अजून 2-4 वर्ष झाले ह्यांना मी बुका लावितोय. नाही ह्यांना मला डबल लावला म्हणून मी ह्यांना लावतोय. काय झालं, ह्यांना मला रात्री बुका लावला आणि वाटं लावलं. मी वाटं लावल्यावर मला फोन आला सकाळी, नाही म्हणले परत एकदा लावायचं या. रात्री कीर्तन झालं बाबा माझं, मी गेल्यावर वाटातच फोन आला म्हणले तुम्हाला परत यावं लागते. तेव्हापासून आणि खरं सांगा आई मला बुक्का लावायचा ठरलं, लावला बुक्का.
मी पांडुरंग झालो बरं का. मी असं उभं राहायचो. माझ्याकडे अजून फोटो तुम्हाला मी दाखवून आता आहे मोबाईलमध्ये. मी ओळखू येत नाही असं. पण ते पांडुरंग झाल्याचं काही नाही. पण 2000 विद्यार्थी त्या दिवशी माया पाया पडले. मी म्हणलं होतं मी उभा राहीन पण पाया पडले सगळे तर. कारण लय वर्षाची तपश्चर्या होती ना आपली. आणि ते पाया पडले महाराज सगळे. मग शिक्षक लोक म्हणले आम्ही पडू का. मी म्हणलं तुम्ही नका नका नका. तुम्ही कुठं पाया पडावं आमच्या. आम्ही काय एवढे पवित्र आहे का. तुम्ही नाही म्हणलं गुरुजी पाया पडायचं. नेमकं फायदा काय झाला माहिती आहे का. सगळे पाया पडले पण त्या दिवशी मला पांडुरंगाची जी जागा मिळाली ती अजून आहे. ते सगळ्यात मस्त काम झालं. म्हणजे ते पांडुरंगाची तुम्हाला जागा मिळाली पण कधी मिळाली. मग त्याला प्रयत्न पाहिजे का नाही. मग त्याला सुंदर एक अभंग आहे. मंथनी नवनीत तैसी घी चांगलं गोड काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं मातांना पुरुषांना सगळ्यांना आम्ही चांगलं द्यायला आलोय. चांगलं देणार तुम्हाला. माझ्या मातापित्यांना विनंती करतो. महिला मंडळ तुमच्यात एक दोष आहे. तुम्हाला कोणीतरी सांगितलंय आपल्या भागामध्ये सगळ्यांना. आपल्याकडेही सांगतात लोक बघा. आपल्याकडे एक लोकांचं मत आहे जी 10वी नापास आहे ते म्हणते मणक्याचं ऑपरेशन चांगलं होत नाही. जी शाळेतच गेली नाही ती म्हणती मणक्याचं ऑपरेशन सक्सेस होत म्हणते का नाही बाया. नको नको बाई. आमच्याकडं आता आमचे एक सरपंच आहेत थोडे वाकडे झालेत मला. मी लोकांचं बोबाटच आहे हो. अरे ह्या इथं बार्शीला माझी आई 15 वर्षे आजारी होती. आम्ही आईला ज्यांच्याकडं ऑपरेशन झालं त्यांच्याकडे नेलं. आमची आई आता नातवाच्या लग्नात आनंद घेईन अशी तयार झाली. जिचं वय 70 वर्षे. लोक विचार करत नाही तो. तुमचं शरीर शुद्ध पाहिजे का नको. आजार सोबत घेऊन माणसं फिरतात. बरेच वर्ष जगतात. कोणी बोलत नाही काही नाही त्याच्यावर. आज सगळं चांगलं आलंय जगात. भरपूर काहीतरी हृदय ट्रान्सफर करायचं जजमेंट आलंय तरी लोक विचार करत नाहीत. मी तुम्हाला का सांगितलं की कधीही बार्शीला गेलं का माणसं हुशार पाहिजेत. अडाणी डॉक्टर नसावा. हां नाही तर लई कुठं नव्हतं. आता काय झालंय टक्केवारीनं डॉक्टरचंही जजमेंट कमी झालंय. 35 लाख रुपये द्यावं लागतात. 15 लाख रुपये खर्च. 60-65 लाख रुपये जातात. मग डॉक्टर कसा होईल. डॉक्टर कसं तसंच होईल ना. हां डॉक्टरला जर टक्केवारीनं विचार केला. आता तुम्ही बघा कुठलाही पोरगा असू द्या. तू कितीला आहे 8वीला. तुला किती टक्के पडले 7वीला. त्याचा गुरुजीचाच काय संबंध नाही. नाही नाही हे काय तुला किती पडले होते टक्केवारीनं संकट जाऊ द्या. आपण हे बघा 98 95 आहे की नाही. निदान 85 श्रेणी कळली. हा ते मला जरा धोका झाला. मी पण 12वीच आहे ना. आपल्याकडे टक्केवारी हा होती श्रेणी. म्हणजे हे जर असं वाढलेलं असलं तर काय होतं माहिती आहे का. ते ज्ञान बी कळतं. आता तुम्ही बघितलं असेल लघवीवाले वेगळे
रक्तवाले वेगळे, सगळ्याचं मिळून येतं तेव्हा डॉक्टरकडे येतं. आणि डॉक्टर काय करते सांगू का? सगळ्याला सांभाळते, ह्याला काहीच येत नाही. सगळ्याचे रिपोर्ट घ्यायचे आणि मग म्हणायचं हे करा, असं नाही चालत. स्वतः बुद्धिवान. पहिले एकच होतं, काचाचं इंजेक्शन होतं, ते गरम पाण्यात बुडवायचं, ते परत पंपिंग करायचं, आणि एकच इंजेक्शन सगळ्यांसाठी होतं, सगळ्या गावासाठी होती का परत सुई दुसरी. तरी माणसाला आजार होता का? आता काय झालंय? आता सगळे वेगळं वेगळं आलंय, पण एक आहे सगळं वेगळं म्हणून सुद्धा आजार कमी झालाय का? आणि मनाचा आजार जर कमी करायचा असेल तर त्याला संप्रदाय सोडून दुसरं कोणतं नाही. संप्रदाय मनाचा आजार कमी होतो कशानं? होतील संताची या सांगू सुखाची या. आळंदीमध्ये जात असताना, आळंदी ही अलंकापूर आहे, पण आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वर मुखी म्हणता ही जी पदवी आहे ज्ञानोबराची, ज्ञानाचा सागर आहे, महाविष्णूचा अवतार आहे. म्हणून इथून पुढे विनंती करतो सगळ्याला, मनाचा आजार गेला पाहिजे. चला मागं जातो. देवकीचं सगळी तपश्चर्या मुलाबाळासाठी, कुटुंबासाठी. भाऊ कसा होता, चुलता कसा होता, बाप कसा होता, याच्यापेक्षा मुलीचं निश्चय महत्त्वाचं असतं. मुलीला सगळे माणसं सारखे असतात, आणि मुलगी भावालाही सारखीच होती आणि बापालाही सारखीच होती. पण बापाला ह्या ज्या गोष्टी घडल्या घरातल्या, आणि लग्न करून दिल्यावर आकाशातून आवाज आला आणि त्यानं सांगितलं आकाशातल्या आवाजानं, हिचा तुला 8वा मारणार आहे. म्हणून 8वा जन्माला यायच्या अगोदर 6 मारले. 7वा योग मायाने नेला. 8वा जो आला तो म्हणला मला गोकुळाला न्या. आता गोकुळाला जायचं एक गोड काम आहे. मथुरेत राज्य, मथुरेत श्रीमंती, मथुरेत संपत्ती, धन. पण मथुरेतून मग गोकुळाला का? तर गोकुळाला सुख आहे. पैशानं सुख मिळतं का? धन मिळत नाही, सुख समाधान मिळत नाही. मग हे जे मिळालं ते तिकडं मिळतंय. तिकडं काय होतं? कृष्णाला तिकडं जे मिळणार होतं ते पवित्र होतं. तिथं काय होतं? दूध, दही, महिला असतील, पुरुष असतील, गवळी असतील, गोपाळ असतील. कसे होते? गोपिका पंढरपूरला आल्यावर तर ती गोपाळपूर आहे, गोपाळपुरा. ते गोपिका पंढरपुरापर्यंत आल्यात कुणासाठी? कृष्णासाठी. हे तर जजमेंट आहे. मग कृष्ण ज्या सुखाच्या बाजूला नेऊन सोडलं, ती मायबापाची वृत्ती असती, पोराला सुखाच्या बाजूला न्यायचं, त्याचं कल्याण व्हावं. आपल्यावर किती कर्ज हे बघत नाहीत. आमची दिदी मला म्हणत असते, आता पप्पा थांबावं तुम्ही. मी म्हणत असतो राहू दे, अजून मला थोडं काहीतरी करायचं आहे, अजून काहीतरी कर. कारण ज्या गोष्टी कमी आहेत ती बाप पूर्ण करत असतो. कुठलाही बाप जी गोष्ट कमी ती बाप पूर्ण करायचा प्रयत्न करतो. स्त्रियांना असं वाटतं यांना कळत नाही, असं नाही. पण बापाचं एक वृत्ती, तुम्हाला रोजच्या जेवणाची काळजी, बापाला आयुष्याच्या जेवणाची काळजी. तुम्ही रोज जेवणाची सोय कराल, बाप आयुष्याच्या जेवणाची सोय करतं. म्हणून तुम्हाला जवळ्यात दिले. तुम्हाला जवळ्यात का दिले याचं कारण कळलं का? जवळा बघून दिलं. जवळा विचार श्रीमंत आहे, बघून दिलं का नाही बघून? बरं, तुम्ही येताना काय आणलं तिकडून? एक कपाट, एखादा खाट, त्याच्यात बॉक्स, कोंबड्या ठोया, 10-12 भांडे, एखादा फॅन, फ्रीज, ती बी मावशीने दिलेलं. 6 महिन्यात बंद पडतं. मावशी बी देताना लई खास देत्या, आणि लोक म्हणते माय मारावा, खड्डा खांदून पुरावा. मावशी नाही 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 मला 2 मावशी आहेत. मी सांगितलं मागं तुम्हाला, 2 सख्या आणि 2 चुलत आहेत. दोघीतली एक भामटी आणि सख्खीतली एक भामटी आहे. हो, सख्खीतली आणि चुलत मधली चौघी मला भेटायला आलं. तर ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझ्याकडे नुसत्या अशा पाहायच्या. ज्या साध्या बोळ्या होत्या ते माझ्याकडून बघून रडायच्या, आणि जे भामट्या होत्या ती महेश सफरचंद खायच्या.